नमस्कार मित्रांनो, शासन निर्णयामध्ये सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। तो म्हणजे आता सर्व कागदपत्रावर आईचं नाव बंधनकारक असणार आहे। आता तुम्ही म्हणाल की हे कधीपासून लागू असणार आहे, नक्की कुणाला लागू होणार आहे? आईच्या नाव आपल्या कागदपत्रावर कशा पद्धतीनं लावण्यात येणार आहे हे आपण आज हे सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून ठेवा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। असेच डेली महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती भेटत राहतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करू। मित्रांनो, हा मंत्रिमंडळ निर्णय 11 मार्च 2024चा आहे। शासकीय कागदपत्रामध्ये आईचं नाव समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शविता उमेदवाराचे नाव, आईचे नाव, नंतर वडिलाचं नाव व आडनाव अशा स्वरूपात नोंदवण्याची बंधनकारक करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय घेण्यात आला आहे। तर मित्रांनो, 1 मे 2024 रोजी व त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावाची नोंद, बालकांच्या नाव, आईचं नाव, नंतर वडिलाचे नाव व आडनाव अशा पद्धतीनं हा सर्व कागदपत्रामध्ये लावण्यात येणार आहे। तर कोणकोणते कागदपत्रे आहेत? शैक्षणिक कागदपत्रे, महसुली दस्तऐवज, वेतन चिठ्ठी, सेवा पुस्तक, विविध परीक्षांच्या अर्जाचे नमुने व इतर जे शासकीय कागदपत्रे आहेत ह्यामध्ये लावण्यात येणार आहे। यासाठी मान्यता पण देण्यात आलेली आहे मित्रांनो। तर त्याचबरोबर विवाहित स्त्रियाचा बाबत सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसार त्याचं विवाहानंतरचे म्हणजे तिचं नाव, नंतर तिच्या पतीचं नाव व आडनाव अशा स्वरूपात नाव नोंदवण्याची प्रक्रिया सुरूच ठेवण्यात येणार आहे। म्हणजे स्त्रियाचं विवाह झाल्यानंतर तिचं नाव, तिच्या पतीचं नाव, आडनाव असेच लावण्यात येणार आहे। त्यामध्ये काही बदल झालेला नाही, लक्षात असू द्या। स्त्रीला विवाहापूर्वीच्या नावाने मालमत्तेचा दस्तऐवजामध्ये नोंदवण्याची मुभा ठेवण्याचं मान्यता देण्यात आलेलं आहे। मित्रांनो, ह्यामध्ये जे 1 मे 2024 रोजी पुढीलपासून जे जन्माला येतात त्यांच्यासाठी त्यांच्या कागदपत्रावरती त्यांच्या आईचं नाव लावण्यात येणार आहे। तर मित्रांनो, हे आताच्या जे मागील आहे त्यांच्यामध्ये नाव लावण्यात येणार नाही। त्या संदर्भाचा शासन निर्णयसुद्धा काढण्यात येणार आहे मित्रांनो, तो लवकरच येईल। तर अशा पद्धतीनं हा मंत्रिमंडळ निर्णयामध्ये घेण्यात आलेला ज्या तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे। जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। इथंच थांबतो, नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।